झारीतले शुक्राचार्य वसंत गणपतराव जाधव यांची एक कथा. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. झारीतले शुक्राचार्य. मित्रहो, एक पौराणिक कथा आहे. आपल्यापैकी काहींना किंवा कदाचित सगळ्यांनाही ठाऊक असेल. एकदा बळीराजा एक यज्ञयाग करून एवढा पुण्यवान झाला की तो आता इंद्राची जागा घेऊन त्रिभुवनावर राज्य करणार असं इतर देवांना वाटू लागलं. बळीराजाचा हा यज्ञ पूर्ण होऊ नये म्हणून सर्व देवांनी श्री विष्णूंना विनंती केली. तेव्हा श्री विष्णू बटू वामन रूप धारण करून बळीराजाकडे याचक म्हणून गेले आणि बळीराजाकडे 3 पावलं भूमी मागितली. बळीराजानं ती मागणी लगेच मान्य केली. वामनरूपी विष्णूंनी बळीराजाला दानाचा संकल्प सोडायला सांगितलं. संकल्प सोडण्यासाठी बळीराजा झारीतलं पाणी सोडत असताना त्यातून पाणीच येईना. तिथं उपस्थित असलेल्या दैत्यगुरू शुक्राचार्यांनी विष्णूला ओळखलं होतं आणि हा संकल्प पूर्ण होऊ नये म्हणून ते झारीच्या तोंडाशी जाऊन बसले होते. त्यामुळं बळीराजाचा संकल्प सिद्धीला गेला नाही. ही पौराणिक कथा या ठिकाणी संपते. मित्रहो, मात्र तेव्हापासून कोणत्याही चांगल्या कार्यात अडसर बनू पाहणाऱ्या व्यक्तीला झारीतले शुक्राचार्य असं म्हटलं जाऊ लागलं. प्रसंग छोटा मोठा कोणताही असो, अडसर बनून राहण्याच्या आपल्या हटवादी भूमिकेपासून अशी माणसं तसूभरही ढळत नाहीत. आता मला आलेला एक अनुभव तुम्हाला सांगणार आहे. मलाही एकदा प्रवासाच्या दरम्यान अशा एका शुक्राचार्यांना अनपेक्षितपणे भेटण्याचा योग आला. माझा अनुभव निश्चितच दुर्मिळ नाही, फार सामान्य आहे. आपल्यालाही असा अनुभव नक्कीच कधीतरी आलेला असणार. साधारणपणे 20-25 वर्षांपूर्वीची घटना असेल. रात्री खेडेगावी मुक्कामी जाणाऱ्या एका ST बसमधून मी प्रवास करत होतो. सायंकाळी 7च्या सुमाराला प्रवाशांनी खच्चून भरलेल्या बसनं आगार सोडलं आणि बसमधून आमचा प्रवास सुरू झाला. 50-55 किलोमीटर दूर असलेल्या खेड्यामध्ये मुक्कामी जाणारी ती त्या दिवशीची शेवटची बस होती. मुक्कामी जाणाऱ्या बसमध्ये प्रवाशांची संख्या अधिकच असते. त्या दिवशीही अशीच परिस्थिती होती. तालुक्याच्या ठिकाणचा बाजारचा दिवस असल्यामुळं गर्दी जरा दाटच होती. ST बस म्हणजे खात्रीचं आणि हक्काचं वाहन असल्यामुळं प्रवासी दिवसभरातली आपली कामं उरकून बाजारहाट करून मुक्कामी जाणाऱ्या बसनं रात्री अपरात्री प्रवास करत असतात. आपल्यापैकी अनेकांवर अशी मुक्कामी जाणाऱ्या बसमधून प्रवास करण्याची वेळ केव्हा ना केव्हा नक्कीच आलेली असेल. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद धारण केलेलं असल्यामुळं आसन क्षमतेहून अधिक प्रवाशांना प्रवासाची अनुमती देणं हा STसाठी नित्याचाच विषय राहिलेला आहे. त्याचं कोणाला वावगंही वाटत नाही. त्यामुळं रात्रीचा प्रवास विना तक्रार होतो. त्या दिवशी बस आणि प्रवासी दोघंही विना तक्रार विना कुरकुरत मार्गस्थ झाले होते. आपला प्रवास सुरळीत चाललाय असं वाटत असतानाच आणि सुमारे अर्ध्या तासाचा विना व्यत्यय प्रवास झाल्यानंतर आमची बस आश्चर्यकारकरित्या अचानक जागेवरच बंद पडली. मागच्या आणि पुढच्या अशा दोन्ही गावाच्या साधारणपणे मध्यावर गाडीच्या अचानक बंद पडण्यामुळं प्रवाशांच्या काळजाचा ठोकाच चुकला. सायंकाळचे 7:30 वाजून गेलेले. अंधार हळूहळू अधिक गडद होऊ लागलेला. बाया बापड्या चिल्ली पिल्ली अधिकच चिंताग्रस्त आणि भयभीत झालेली. सगळ्यांनाच घराची ओढ लागलेली. घरी पोचणार केव्हा, चूल शिलगावणार केव्हा, भाकर तुकडा खाणार केव्हा, सर्वांच्याच पोटात गोळा उठला. चालकानं हर तऱ्हेचे प्रयत्न केले पण गाडी इंचभरही पुढं सरकायला तयार नव्हती. महत्त्वाच्या मुहूर्तावर लग्नमंडपात नवरदेव रुसून बसावा अगदी तसंच त्या रात्री बहुधा गाडी रुसली असावी. अन्य ठिकाणाहून मदत मिळण्याची कोणतीही शक्यता नव्हती. अन्यत्र संपर्क साधण्यासाठी कुणाकडे भ्रमणध्वनीही नव्हता. नजीकची गावंही हाकेच्या अंतरावर नव्हती. प्रसंग एकदम बिकट होता. घराची ओढ लागल्यामुळं प्रवाशांची अगतिकता आणि तगमग शिगेला पोचली होती. रात्रीचे 8 केव्हाच वाजून गेले होते. सगळेच हतबल झाले होते.
अनिश्चिततेच्या गर्तेत सापडले होते. अखेरचा पर्याय म्हणून सगळ्या प्रवाशांनी गाडीतून खाली उतरून गाडीला धक्का देऊन गाडी सुरू होण्याची शक्यता आजमावून पाहण्याचा निर्णय घेण्यात आला. धक्का देण्यासाठी सगळ्या प्रवाशांची एकजूट झाली. मित्रहो, संकट जेव्हा सर्वांसाठी असतं ना, तेव्हा सर्वांच्या ठिकाणी नकळतपणे एक सामूहिक विचार, सामूहिक तत्त्वज्ञान आणि कष्ट करण्याची सामूहिक प्रेरणा जन्माला येते. अ कॉमन डेंजर मोल्ड्स कॉमन थॉट, कॉमन फिलॉसॉफी अँड कॉमन हार्डशिप. हळूहळू प्रवासी खाली उतरू लागले. आबालवृद्धांच्या पुढे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. गाडी आता रिकामी होईल असं वाटत असतानाच एका प्रवाशानं गाडीमधून खाली उतरायला स्पष्ट नकार दिला आणि निमूटपणे खाली उतरणाऱ्या प्रवाशांकडे जरा घुश्यातच बघत, तुम्ही सगळेजण कशासाठी खाली उतरताय अशी दरडावत विचारणा करून लगेचच एसटीच्या दुरावस्थेचे वाभाडे काढायला सुरुवात केली. ब्रेकडाऊन होणारी गाडी वर्कशॉपमधून बाहेर पडलीच कशी? रात्रीच्या वेळी खेड्याकडे मुक्कामी जाणाऱ्या गाड्यांची व्यवस्थित तपासणी होत नाही का? कार्यशाळेचे कर्मचारी नशेत काम करतात की काय? आगार प्रमुखांचा आपल्या आगारातल्या कर्मचाऱ्यांवर काही वचक आहे की नाही? अशी एका पाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती करून सध्या एस टी महामंडळाचा कारभार अत्यंत बेजबाबदारपणे कसा चालू आहे, संबंधित खात्याचे मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष कसे निष्क्रिय आणि भ्रष्ट आहेत, याचे चढ्या आवाजात पाढे वाचायला त्यानं सुरुवात केली. प्रसंग कोणता, स्थळ कोणतं, वेळ कोणती, या प्रसंगी आपण कसं वागायला हवं याचं कोणतंही तारतम्य नसलेले आणि फाजील आवेशानं उन्मत्त झालेले हे महाशय कुणाचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतेच. त्यांची मनधरणी करण्यात किंवा त्यांना खाली उतरवण्याची विनवणी करण्यात कोणताही अर्थ नाही हे एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आलं होतं. बसमधून खाली उतरायला त्याने केवळ नकारच दिला नव्हता, तर चालक आणि वाहकांना चांगलंच फैलावरही घेतलं होतं. आगार प्रमुख किंवा कार्यशाळा प्रमुख या ठिकाणी समक्ष आल्याशिवाय मी खाली उतरणार नाही असा हटवादी पवित्रा त्यांनी घेतला. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो असा शहाजोगपणाचा दाखला अन्य प्रवाशांना देऊन आपल्या अडेलतट्टू भूमिकेवर ते ठाम राहिले. त्यांना समजावून सांगण्या एवढा वेळ कुणाकडेच नव्हता आणि इतर प्रवाशांना तशी आवश्यकताही वाटली नाही. प्रत्येकाला घराची ओढ लागली होती. शेवटी त्यांना आत बसवून गाडी ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. बाया बापड्या चिल्लीपिल्ली गाडी ढकलतायत आणि हे स्वयंघोषित समाजसेवक झारीतले शुक्राचार्य बसमध्ये बसलेले. असं भीषण वास्तव त्या रात्री आम्ही प्रवाशांनी अनुभवलं. सुमारे 200 फूट अंतरापर्यंत ढकलल्यानंतर आश्चर्यकारकरित्या बस सुरू झाली. प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. बस ढकलताना झालेला शेणभाग कुठल्या कुठं पळून गेला. त्रागा आणि थकव्याची जागा आता आनंदानं घेतली. आनंदी झालेले सगळे प्रवासी बसमध्ये आपापल्या जागी स्थानापन्न झाले आणि गाडी मुक्कामाच्या गावाकडं मार्गस्थ झाली. मित्रांनो, मला आलेला अनुभव या ठिकाणी संपला. मित्रहो, एखाद्या कामात खोळंबा करणाऱ्याला किंवा विघ्न आणणाऱ्याला झारीतले शुक्राचार्य का म्हटलं जातं याची प्रचिती मला त्या दिवशी आली. घटना कोणतीही असू द्या, त्यामध्ये व्यत्यय आणण्यात अशा शुक्राचार्यांना अधिक स्वारस्य असतं. ही बाब या निमित्तानं अधोरेखित झाली. शुक्राचार्यांची ही प्रतीकं सार्वकालिक असतात. कथेच्या शीर्षकाला समर्पक ठरू शकेल अशी एक छोटी कविता या ठिकाणी मांडण्याचा मोह मला आवरत नाही आहे. ती कविता अशी आहे: सेवा असे न धर्म आमुचा, सेवा असे न धर्म आमुचा, नाही देणे घेणे, नशा आमुची धुंदी आमुची, यास्तव येणे जाणे. सेवा असे न धर्म आमुचा, नाही देणे घेणे, नशा आमुची धुंदी आमुची, यास्तव येणे जाणे. कोण कुठला परवा कुणाची, कोण कुठला परवा कुणाची, आम्हा कोण्या कारणे, हितास तुमच्या जपतो आम्ही खोटे सारे बहाणे. कोण कुठला परवा कुणाची, आम्हा कोण्या कारणे, हितास तुमच्या जपतो आम्ही खोटे सारे बहाणे. झूट आम्हा पुढे क्षुद्र ही सारे, झूट आम्हा पुढे क्षुद्र ही सारे, आकाश ही ठेंगणे, आम्हीच साव चोर ही आम्हीच, रूप आमुचे देखणे. झारीतले आम्ही मूळ निवासी, झारीतले आम्ही मूळ निवासी, धंदा वाट रोखणे,
झारीतले आम्ही मूळ निवासी, धंदा वाट रोखणे, शुक्राचार्य म्हणती आम्हा समस्त पोथ्या पुराणे. शुक्राचार्य म्हणती आम्हा समस्त पोथ्या पुराणे. झारीतले शुक्राचार्य हे स्वानुभव कथन आत्ताच आपण ऐकलं. लेखक वसंत गणपतराव जाधव. त्यांचा मोबाईल नंबर 9881490170. अभिवाचक दत्ता सरदेशमुख. 8329730186.